बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। 14 बाय 14 इंचाचा एक पीस घेऊन आपण तो असा 2 वेळेस फोल्ड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता टेपच्या सहाय्याने याचं माप 7 इंच आलेलं आहे ते आपण आता अशा प्रकारे राऊंडमध्ये वळवत आकार त्याला द्यायचा आहे। हा राऊंड आकार आपण आता आखून घेऊया। कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार आता मिळाला आहे। याच आकारात आपण ब्लाउज शिवून उरलेल्या कापडाचे 2 पीस आणि ड्रेसमधून 2 पीस कट करून घ्यायचे आहेत। आता आपण हे ड्रेसमधून 2 पीस, प्लेन 2 पीस आणि 2 पीस नॉन ओव्हनचे कट करून घेतलेले आहेत। या नॉन ओव्हनला आपण आता हे ड्रेसमधील प्रिंटेड कापड आहे ते पूर्ण जोडून घेऊया राऊंडमध्ये। दोन्ही बाजूने आपण आता याला शिलाई करून घ्यायची आहे। या भागांना आपण शिलाई करून घेतलेले आहे। आता त्यावर आपण हे प्लेन पीस जोडून घेऊया आणि थोडासा भाग आपण हा भाग सुरट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। आता थोडासा शिवायचा हा भाग ठेवून आपण यावर शिलाई करून घेतलेले आहे आणि आता आपण याला थोडे थोडे कट लावून घेऊया। त्यामुळे आपल्याला सुलट केल्यानंतर हे कापड आपले व्यवस्थित प्लेन तयार होईल। आता आपण याला सुलट करून घेऊ। यावर आपल्याला गरज असेल तर आपण इस्त्री करून घ्यायची आहे। आता थोडंसं आपण हे शिवायचा राहिलेला भाग आतमध्ये फोल्ड करून या पूर्ण भागावर एक दाबटीप घालून घेऊया। आता या दोन्ही भागांवर आपण दाबटीप घालून घेतलेले आहे। आता आपण एक पट्टी घेऊन किंवा टेपच्या सहाय्याने 11 इंच अंतर यावरती मोजून घ्यायचं आहे। बरोबर रेषा ही आपली 11 इंच मोजलेली आहे। त्यानंतर आपण याचा मध्य काढून घेऊया। आता हा मध्य काढून घेतल्यानंतर आपण त्याला पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी 7 बाय 6 इंचाचा हा पीस आपण तयार करून घेतलेला आहे नॉन ओव्हनला जोडून। त्यावरती अस्तर ठेवून आपण हे जोडून घेतलेलं आहे। सुलट करण्यासाठी थोडा भाग शिवायचा ठेवला होता त्यातून हे पॉकेट आपण आता असं सुलट करून घेऊया। त्याचे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून आता आपण हा शिवायचा ठेवलेला भाग आतमध्ये फोल्ड करून पूर्ण भागावर दाबटीप घालून घेऊ। मध्यावरती आपण आता खूण करून घेतलेले आहे आणि हे पॉकेट आता आपले 5 इंच रुंदी तयार झालेली आहे। त्याच्या साईडने आपण खूण करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी आपण 36 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचे हे 2 बंद अशा प्रकारे नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत। ते आपण आता फोल्ड करून उलट त्यावर शिलाई करून घ्यायची आहे। आता या बंदांवर आपण उलट शिलाई केल्यानंतर पिनेच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे ओवून घ्यायचं आहे आणि आतमध्ये पिन घालून आपण हे बंद सुलट करून घ्यायचे आहेत। आता हे बंद सुलट करून घेतल्यानंतर आपण यावर इस्त्री करून घेऊया। दुसरा पण बंद असंच आपण सुलट करून इस्त्री करून घेतलेला आहे। आता आपण 5 इंच रुंदीवर हे पॉकेट आता ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपण हा बंद वरच्या राऊंडपर्यंत शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने। दुसरा भाग पण आपण त्यावर 11 इंच रुंदी लांबीची अशी रेषा तयार करून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण पण 11 इंचाचीच रेषा आखून घेतलेली आहे आणि आपलं पॉकेट 5 इंच रुंदीचं आहे त्यामुळे या बाजूला 2.5 आणि दुसऱ्या बाजूला 2.5 इंच अंतर सोडून आपण हे बंद अशा प्रकारे जोडून घेऊया। आता हे बंद आपले शिवून तयार झालेले आहेत दोन्ही भागांना। आता हा एकमेकांवर पार्ट आपण अशा प्रकारे ठेवून
जी रेषा मारली होती 11 इंचाची त्यावर शिलाई करून घ्यायची आहे। आता ही शिलाई केल्यानंतर आपण हा भाग अशा प्रकारे फोल्ड करून या भागावरती शिलाई करून घेऊया। शिलाई करून घेतल्यानंतर आता हा भाग आपण असा उलट बॅक ठेवून याला दोन्ही बाजूने बंदांच्या बाजूने शिलाई करून घेऊया। शिलाई करून झालेली आहे। आता आपण बॅगचे बॉटम तयार करू। बॉटम तयार करण्यासाठी अशा प्रकारे फोल्ड करून आपण 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि 3 इंचावरती खूण करून घेतल्यानंतर आपण आता दोन्ही बॉटम शिवून घेऊया। बॉटम आपले शिवून तयार झालेले आहेत। आता आपण ही बॅग सुलट करून घेऊ। सुलट करून घेतल्यानंतर खूपच सुंदर आपल्या बॅगचा लुक आलेला आहे। आणि आता आपण बॅगचे बंद छोटे करून घेऊया। त्यासाठी आपण 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। 1.5 इंचानंतर आपण हे बंद आपण फोल्ड करून घेऊयात। अशा प्रकारे आपण आता 1.5 इंचानंतर एका साईडने अर्ध्यापर्यंत फोल्ड करायचा आणि दुसऱ्या साईडने पण अर्धा इंच फोल्ड करून एकमेकांवर थोडंसं अंतर ठेवून आपण या दोन्ही बंदांवर शिलाई करून घ्यायची आहे। अशा प्रकारे चारही बाजूने 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सुंदर असे आपले बंद पण तयार झालेले आहेत आणि त्याला आपण एक टच बटन जोडून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपली कमी खर्चात सुंदर अशी हँडबॅग शिवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।